नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बघा आता छानपैकी असा राजम्याचं कालवण बनवणार आहेत. एकदम टेस्टी लागतं बरं का हे राजम्याचं कालवण. एकदा तुम्ही नक्की करून बघा. बघूनच कसं तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटते की नाही? छान असं कालवण होत असतं. राजमा रात्रीचा भिजायला घालायचा. चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा, कारण विकतच्या राजम्याला पावडर असते. त्यामुळे चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. राजम्यात पाणी ओतलं का असा ढवळायचा. थंडीच्या दिवसात राजमा किंवा कोणतंही कडधान्य असून ते भिजत नाही. असं ढवळलं का मग ते भिजतं, कारण थंड पाणी असतं. ते हात घातल्यामुळं त्याचा थंडपणा जरा कमी पडतो आणि मग चांगलं भिजतं. रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळचं छानपैकी राजमा भिजलाय. एकही तिच्यामध्ये बिगर भिजता राहिला नाही. पाहू शकता किती छान भिजला. एकही कुच्चीर राहिलं नाही. नाही भिजलं का त्याला कुच्चीर म्हणतात आमच्याकडं. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. 2-3 शिट्ट्या घेतल्याने कुकरमध्ये छान असा राजमा शिजत असतो. तसा कढईमध्ये पण शिजतो. थोडासा उशीर लागतो, पण कढईत पण शिजतो. पाणी घालताना राजम्याबरोबर घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण जास्त पाणी लागत नसतं. त्यामुळं बरोबरीलाच पाणी घालायचं. चवीनुसार थोडं मीठ घालायचं. शिजवताना मीठ घालायचं. 2 तेजपत्ते टाकायचं. दालचिनीचा तुकडा टाकायचा. त्यामुळं चांगली चव येत असते कालवणाला. कुकरच्या 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 तरी शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या. त्यामुळं मस्त राजमा शिजत असतो. लसूण अद्रक ठिसून घ्यायचा. फोडणीसाठी लसूण अद्रक जरा जाडसरच ठेवायचा. त्याने कालवणाला चव जास्त येत असते. त्यामुळे जाडसर ठेवायचा. कुकर थंड करून घ्यायचा आणि मग झाकण उघडायचं. छानपैकी असा राजमा शिजून झालाय. 2-3 शिट्ट्या तरी घ्यायच्या, त्याने राजमा छानपैकी शिजत असतो. खोबरं घेतलंय, कांदा घेतलाय, मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, अद्रक, लसूण, टोमॅटो हे सगळं तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं. पावसाळा सुरू झाला का वालाची शेंगा यायला सुरुवात होते. सफेद वाल, काळा वाल, तांबडा वाल. तांबड्या वालाला राजमा म्हणतात. आमच्या इकडं वालच म्हणत होते आम्ही पहिलं. आई आमची वालच म्हणायची. जायचं वालाची झाडं उपटून आणायची, सोलायची आणि मस्तपैकी त्याच्या घुगऱ्या करायच्या. घुगऱ्या करताना मीठ, मिरची, लसूण एवढंच फोडणी देऊन टाकायचे ना. थोडं घुगऱ्या बनवायच्या. एवढ्या छान घुगऱ्या व्हायच्या ना. मस्त अशा घुगऱ्या बनवायच्या. कढईभर घुगऱ्या बनवायच्या. आम्ही 4-5 भाऊ बहीण असायचं खायला. छानपैकी कधी रस्सा बनवायची. एकदम अप्रतिम रस्सा लागायचा. पावसाळा चालू झाला का वालाची जास्त कालवण असायची. सफेद वाला असायचा, काळा वाला असायचा, तांबडा वाला असायचा. पावसाळा भिमुग असायचा. भिमुगाच्या कडेला सगळ्या वालाच्या पाभरी घालत जायचं वडील आमचे. पावसाळा चालू झाला का वालाची कालवणं जास्त असायची. भिमुगाच्या कडेला वाल पेरलेला असायचा. भरपूर असे सारे वालाचे कालवण व्हायचं. दोडकं लावलेलं असायचं. दुधी भोपळा भरपूर सारे असायचे. विकतला कधी भाजीपाला घ्यायला लागत नव्हता. घरातलेच सगळे भाजीपाला वापरायचे. टोमॅटो चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचे. नाही भाजलं तर मग आंबट कालवण होईल. तुम्हाला वाटलं तर घालायचं किंवा नाही घालायचं. छानपैकी भाजून घ्यायचे. सगळे मसाले एकत्र भाजून घेऊन मसाला चांगला भाजला कालवण छान असं होत असतं. मिक्सरमध्ये बारीक करायचा. आई आमची पाट्यावर करीत होती बारीक. मस्त असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. थोडीशी हळदी पावडर घालायची. थोडासा घरचा मसाला घालायचा.
थोडी धना पावडर, मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. एकदम छान असा मसाला बारीक झालाय. तेल घालून घ्यायचं. मसाले, घरचा मसाला घेतलाय, मिरची पावडर घेतली, धना पावडर, हळदी पावडर, गोडा मसाला, हिंग, मिरी, तेजपत्ते, दालचिनी, हिरवी मिरची, लाल मिरची याची चांगली मस्तपैकी फोडणी द्यायची. तेल घालून घेतले, जरा बटर घालायचं. थोडीशी मोहरी घालायची, जिरी घालायची. तेजपत्ता, दालचिनी, मिरी घालायची, हिरवी मिरची, लाल मिरची. मसाले चांगले परतून घ्यायचे. कांदा घालायचा, कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा. अद्रक लसणाची पेस्ट घालायची. चांगलं परतून घ्यायचं. हे सगळे मसाले घालून घ्यायचे. मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचं. वाटलेला मसाला घालून घ्यायचा. वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. झाकण ठेवायचं. थोडा वेळ मसाला शिजवून द्यायचा, तेल सुटून द्यायचं. राजमा बनवताना हिंग टाकायचं. मसाल्याला छानपैकी तेल सुटले.
राजमा टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ. थोडंसं मीठ घालायचं. शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंच घालायचं. चांगला कड घ्यायचा. बारीक गॅसवरती शिजून द्यायचं. जितक्या वेळ तुम्ही कड घ्याल तितक्या वेळ भाजीला चांगली टेस्ट येत असते. त्यामुळे एकदा चांगला मोठा कड घ्यायचा आणि बारीक गॅसवरती झाकून ठेवायची. छानपैकी तरी ती मसाल्याची चव पण उतरती. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडा कच्चा लसूण घालायचा. थोडी कांद्याची पात घालून घ्यायची. थोडी कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथी घातल्याने छान भाजी होते. त्यामुळं कस्तुरी मेथी घालायची थोडी. मस्त असं राजम्याचं कालवण तयार झालेले. त्याच्याबरोबर आता भात बनवूया. मस्त असा भात बनवायचा. बाजरीची भाकर बनवायची. बाजरीची भाकर पण छान लागते ह्याच्याबरोबर खायला. तांदळाची, बाजरीची, ज्वारीची मस्त अशी लागते. छानपैकी भात घालूया. मस्तपैकी मटक्यामध्ये भात शिजवायचा. खाली लागत नाही काय नाही. छान असा भात तयार होतो. बस.